जळगाव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एकनाथ खडसेंवरती टीका केली। खडसेंनी शरद पवारांना धोका दिलाय असा आरोप त्यांनी केलाय। खडसे आता फक्त जेलवरी टाळण्यासाठी भाजपमध्ये परत जात असून खडसे भाजपमध्ये आणि त्यांची मुलगी राष्ट्रवादीमध्ये असं कसं शक्य आहे? पक्ष या दोन्ही गोष्टींना मान्य कधीच करणार नाही असा प्रश्न उपस्थित करत संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती निशाणा साधला। काय ते आज ऐकलंय टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात की ते पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत आहेत। एवढंच म्हणेल मी की एवढा मोठा माणूस आहे, एवढे मोठे नेते आहेत, परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली, अतिशय संकटात ते असताना शरद पवार साहेबांनी त्यांना आसरा दिला, मदत केली, अडचणीच्या काळात मदत केली आणि कोणतंही कारण नसताना ते पुन्हा राष्ट्रवादी सोडतायत, शरद पवार साहेबांना धोका देत आहेत, विश्वासघात करतायत, शरद पवार साहेबांची गद्दारी करतायत आणि पक्षातून पळून जात आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही। असं म्हटलं आता आहे की जेव्हा एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की मी पक्ष वाढवेल, तसं न जाता पक्ष तोडायचं काम त्यांनी केलंय। काय सांगाल तुम्ही असं याबाबत? मी मागेही बोललो होतो की हे आल्यानंतर पक्षामध्ये गडबाजी वाढलेली आहे, देवकर आप्पांचा गट वेगळा झालेला आहे, रवींद्र भैया नाराज आहेत, सतीश अण्णा नाराज आहेत, म्हणजे त्यांनी पक्षात येऊन बरोबर पक्षामध्ये वाद लावले। जे पूर्वी शरद पवार साहेबांचे घराणे होते, एक आमचं घराणं होतं, स्वर्गीय मुरलीधरांना पवारांचं घराणं होतं, स्वर्गीय प्रल्हाद भाऊंचं घराणं होतं, तिकडे रवींद्र भैया, इकडे मी आहे, आमच्यात वाद लावले, जिल्हा बँकेत आमच्यात वाद लावले, सगळ्या समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीमध्ये गडबाजी केली आणि आता सांगतायत ते की मी घरवापसी करतोय। मग तुमचं ते घर होतं तर सोडलंच का बरं होतं? शरद पवार